घेतलेली आहे दारूच्या अवस्थेत उदयभान कमाई माणूस म्हणतोय कसं
आओ आओ मेरी बेगम। कौन कौन आता है यहाँ? किसकी हिम्मत है? सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया था। यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा, कोई नहीं आएगा। किसकी हिम्मत है? अरे तुझा बाप हाजिर है। रस्त्याने मागे दरबार वाजत उड्या भांड्याची उतरली. उड्या भांड्या विचार करतो या माली परवडीकार हा कोण शेतन असेल, इथं कसा असेल विचारून तरी बघावं. कुठं आलास? या तुटलेल्या खड्यावरून. या मालिक इथे मला प्रत्यक्ष आम्हाला भीती वाटावी. हा कोण वीर असेल? नाव तर विसरून बघू. नाव काय तेरा? भगव्या झेंड्याचा शिपाई ताना मालुसरे. अरे ये जरा ये. आज तुला ऐकलं, तुला पाहिलं, दिल्याकडे तुला तू किल्लेदार मी चाकर, तू माझा मालक की तुझा नोकर. उदय भांडण आम्हीच दाखवलं, पण मालुसरे त्याला वैशी किंवा फिरू झालं नाही. मालुसरे म्हणतात अरे हा कुत्र्याला बकरी लागतात, कुत्रा गोंडा फोडून जातो. ती उलाल आमची नाही. भगव्या झेंड्याचा शिपाई आम्ही. असेल हिम्मत तर ये वर करून. वरताना जेव्हा त्यानं केला, वरताना जेव्हा त्यानं केला, जेव्हा त्यानं केला, जेव्हा त्यानं केला, छातीवर खेळती वार आला. एका मागं एक हल्ल्याला तानाजीच्या तोंडलं ढालीला, तोंडलं ढालीला गिरहाजी. वरताना जेव्हा त्यानं केला, वरताना जेव्हा त्यानं केला, जेव्हा त्यानं केला, जेव्हा त्यानं केला, छातीवर खेळती वार आला. एका मागं एक हल्ल्याला तानाजीच्या तोंडलं ढालीला, तोंडलं ढालीला गिरहाजी. धाड तुटली म्हणून लढा थांबत नसती. कमरेच्या काढून शेऱ्याला, कमरेच्या काढून शेऱ्याला, हाताला शेला गुंडाळीला, शेल्यावर रखेत उभाराला. तानाजीचा हात उडविला, हात उडविला जिहाजी. रक्तानं रक्तानं देह न्हालेला, इंच इंच जखमा अंगाला, इंच इंच जखमा अंगाला, अंगाला भयंकर जखमा झाल्या. रक्तानं देह न्हाऊन निघाला. हात आणि ढाल तुटून पडली आणि अशा त्यांनी तुझ्या पाण्याची स्वच्छ तानाच्या पोटात आर पार शिरली. तलवार बाहेर काढतात. तानाचा देह रक्ताच्या थरवेत कोसळलाय. रक्ताच्या थरवेत पडलेल्या ताण जरी हाला लाथ मारीन. हा नीच उदय भान म्हणते कसा उठ. अरे काय हमसे टकराता है हमसे. हे दृश्य 80 वर्षाच्या शेलार मामानं पाहिलं. 80 वर्षाचा शेलार मामा त्या नीच उदय भानाच काय म्हणते. रक्ताच्या थाव्यात पडलेल्या माझ्या लेकराला लाथ मारून लावले हिंजड्या. हिम्मत असेल तर 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर वार करून या. मामाने मारलं उड्डाणाला, मामाने मारलं उड्डाणाला, मारलं उड्डाणाला, मारलं उड्डाणाला. त्याला खाऊन केलं वाराला.
मासाहेब कवताची गंजी फेकली याचा अर्थ माझ्या ताणानगड घेतला. मासाहेब माझ्या ताणानगड घेतला. येतो मी. राजांनी मुजरा केला. कृष्णभरला टाच मारली. घोडदौड सुरू झाली. किल्ले कोंढाणच्या दिशेने. पण इकडं गडावर भलतच घडतंय मंडळी. भलतच घडतंय. रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या ताणाच्या देहाला सूर्याजीनं मिठी मारली. दादा काय करून घेतलं दादा. अरे काय करून घेतलं दादा. वहिनीने विचारलं तर काय सांगू रा वहिनीला. वहिनी कपाळी कुंकू लावून का कुठल्या तोंडानं सांगू. एवढ्या 80 वर्षाच्या शेजार मामानं तानाच्या देहाला मिठी मारली. लेकरा काय करून घेतलं लेकरा. अरे काय करून घेतलं. दारात मांडव सजलाय. वराडी मंडळी येऊन बसली. साहेबाच्या अंगाला हळद लागली. अशात कुणी विचारलं लग्नात वरबा कुठाय. तर काय सांगू. राजे गड म्हणून वर आले. राजांना काय दिसतंय. गडावर भगवा ध्वज फडकतोय. मात्र मावळ्यांनी मानात खाली टाकल्या. कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नाही. राजांच्या दृष्टीस तो रक्तात पडलेला ताणाचा देह दिसला. राजांनी